पोएम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली बाय पाब्लो नेरुदा. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मरणाच्या जवळ जाताय. परंतु याचा तसा अर्थ सरळ सरळ नाही, तर तुमचं आनंदी आयुष्य कमी कमी होत चाललंय असे. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुमच्या आयुष्यातील आनंद किंवा आनंदी आयुष्य तुमचं कमी कमी होत चाललंय. आणि ही कविता पाब्लो नेरुदा यांनी लिहिली. हे कवी आहेत 20व्या शतकातील एक महान कवी, चिली देशाचे एक राजकारणी होते, मुत्सद्दी होते. आपण त्या कवितेचा अर्थ समजून घेऊया. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुमच्या आयुष्यातील आनंद कमी होत चाललाय, तुम्ही मरणाच्या जवळ चाललाय. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही तर. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचन केलं नाही तर. पहा, ज्यावेळेस गांधीजी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात आले त्यावेळेस त्यांनी भारत समजून घेण्यासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केला. जर आपल्याला जग समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रवास करणं गरजेचं आहे. प्रभू श्रीरामाने सुद्धा राज्याभिषेकाच्या अगोदर वशिष्ठ त्यांचे गुरु त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुद्धा संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं. म्हणून एक कवी सांगतात की आपल्याला जर आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर आपण प्रवास केला पाहिजे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास नाही केला. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही जर वाचन नाही केलं. पहा, वाचनातून सुद्धा आपली बुद्धी प्रगल्भ होत असती, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा जर आवाज ऐकला नाही, म्हणजे आयुष्यात आपल्याला बऱ्याच संधी खुणावत असतात, आहे का नाही, तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, आणि जर तुम्ही स्वतःला जाणूनच घेतलं नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुमच्या आयुष्यातील आनंद हा मग कमी कमी होत जाईल. व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, सेल्फ एस्टीम म्हणजे इथं स्वाभिमान. जर तुम्ही तुमचा स्वाभिमानच मारला. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जर तुम्ही दुसऱ्यांना तुम्हाला मदत करू नाही दिली. यू स्टार्ट डाईंग स्लोली. पहा, आपण बऱ्याच वेळा आपण कुणाची मदतही घेत नाही, दुसऱ्याला मदत करत नाही, दुसऱ्याची मदत घेत नाही. आपण असं एकाकी मग आयुष्य जगायला पाहतो, तर तेव्हा सुद्धा मग आपल्या आयुष्यातील आनंद कमी होतो. म्हणून कवी म्हणतात यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव म्हणजे गुलाम, हॅबिट म्हणजे सवय. इफ यू बिकम स्लेव ऑफ युअर हॅबिट, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात. पहा, आपल्याकडं मुलांना बऱ्याचदा मोबाईलची सवय असते. मोबाईल घेतला, सुरुवातीला वाटतं थोडा वेळ पाहावा, परंतु मग ते किती वेळ पाहतो हे आपल्या हातात राहत नाही आणि सतत तेच सवयी लागतात त्याला, मग त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून आपण आपल्या त्या सवयींचे हॅबिटचं गुलाम व्हायचं नाही, स्लेव. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रुळलेल्या रस्त्यावरून त्याच रस्त्यावरून म्हणजे नेहमीच्या रुटीनच करायचं, वेगळं काही करायचंच नाही. असं जर केलं तर. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आणि जर तुम्ही तुमचं जे रुटीन आहे, नेहमीचा जो दैनंदिन जीवनक्रम आहे, तो जर बदलला नाही, चेंज केला नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, आणि तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केलं नाही. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. यू डू नॉट स्पीक म्हणजे तुम्ही बोलला नाहीत कुणाशी. टू दोज यू डोंट नो, जे तुम्हाला माहीत नाहीत त्यांच्याशी जर तुम्ही बोलला नाहीत. त्यांच्याशी का बोलायचं? आपण जेवढं खूप लोकांशी बोलू तेवढं सुद्धा आपल्याला माहिती मिळत राहते आणि आपलं जीवन संपन्न होतं. तसं जर आपण नाही केलं, अनोळखींशी किंवा माहीत नसणाऱ्यांशी जर बोललो नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंद कमी करताय. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, पॅशन म्हणजे छंद, आवड, आणि तुम्ही जर तुमचा छंद आवड टाळली. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी, अस्थिर, आणि त्याच्यातून ज्या काय भावना आहेत मिळतात आपल्याला या छंदातून, त्या जर आपण टाळल्या. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, आणि जर या छंदामुळं डोळे आपले लकाकतात, थोडक्यात आपल्याला आनंद होतो आपण जर हे छंद आपले जोपासले तर. अँड युअर हार्ट बीट फास्ट, छंदांमुळं हार्टचे बीट फास्ट होतात, म्हणजे हृदय कंपन पावतो, आपल्याला आनंद होतो. आणि जर असं नाही केलं आपण, जर हे आपण आपले छंद नाही जोपासले, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरणाच्या जवळ जाताय, म्हणजेच आपल्या आयुष्यातील आनंद कमी करताय.
इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही जर तुमचं जीवन बदललं नाही. व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्ही जेव्हा तुमच्या जॉबबद्दल म्हणजे तुमचे जे काम आहे त्या कामाबद्दल जर समाधानी नसाल. ऑर विथ युअर लव्ह, किंवा तुमची जी काही प्रेमाची माणसं आहेत जवळची त्यांच्याबद्दल जर तुम्ही समाधानी नसाल आणि जर तुम्ही तुमचं आयुष्य असमाधानी जर बदललं नाही. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, जर तुम्ही या अनिश्चित आयुष्याबद्दल जर रिस्क नाही घेतली. इफ यू डू नॉट गो आफ्टर द ड्रीम, ड्रीम म्हणजे स्वप्न, आपल्या काही इच्छा आकांक्षा असतात, स्वप्न असतात का आयुष्यात हे करायचं. इफ यू डू नॉट गो आफ्टर द ड्रीम, आणि जर त्या तुम्ही स्वप्नांचा पाठलाग नाही केला किंवा स्वप्नपूर्तीच्या मागे जर नाही गेलात. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ, आणि जर तुम्ही स्वतःला तुम्हाला नाही परवानगी दिली कशाची, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, जर तुमच्या आयुष्यात तुम्ही तुम्हाला नाही संधी दिली कोणती, टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडव्हाइस. सेन्सिबल ॲडव्हाइस म्हणजे शहाणपणाचा सल्ला. शहाणपणाच्या सल्ल्यापासून सुद्धा आहे का नाही, नेहमीच आपण शहाण्यासारखं असं वागत असतो, पण कधी कधी तो सल्ला सुद्धा दुडकावून असं वेगळं वागण्याचा प्रयत्न आयुष्यात एकदा तरी आपण केला पाहिजे, तरच आपण जीवनाचा आनंद मिळू शकू. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही आपल्या आयुष्यातील आनंद हळूहळू कमी करताय. तर अशी ही पाब्लो नेरुदांची यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता आपण समजून घेतली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा, आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.